राधिका, या नानीजी. अगं बाई, ए काय मस्त साडी आहे, हिरवी कंच. आमच्या लग्नातली आहे. अगं बाई, हो का? पण मग आत्ता इस्त्री कशाला करतेस? उद्यासाठी तयार करून ठेवते. उद्यासाठी? उद्या काय आहे? नानीजी, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. अगं बाई, खरंच ग विसरले. किती वर्ष झाली ग तुमच्या लग्नाला? उद्या 8 वर्ष पुरे होतील. आई, इतकी वर्ष झाली? वाटत नाही हा. हो ना, पण असं वाटूनच नाही राहिलं. आत्ताच नवीन लग्न झाल्यासारखं वाटून राहिलंय. हो ना. म्हणजे लोणच्याचं कसं असतं ना, जितकं मुरलेलं तितकं स्वादिष्ट, तसंच नात्याचंही असतं. जेवढं जुनं तेवढं घट्ट. आता आमचंच बघ ना, बघता बघता आमच्या लग्नालाही 30 वर्ष झाली आता. बापा, एवढी वर्ष झाली? पण असं अजून वाटत नाही हा. तुमच्यातलं प्रेम अजूनही तसंच आहे. ते आहे म्हणून टिकलंय इतकी वर्ष. खरंय. अगं, नातं टिकणं न टिकणं खरं म्हणजे आपल्याच हातात असतं. आता आमच्याच बाबतीत बघ ना, माझ्या आणि ह्यांच्या आवडीनिवडीत खूप फरक आहे. म्हणजे ह्यांना पंखा एकदम फास्ट लागतो, मला स्लो लागतो. त्यांना झोपताना दिवा बंद लागतो, मला मंद हवा असतो. त्यांना तिखट जाळ जेवण आवडतं, मला गोड आवडतं. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेतो, त्या जपायचा प्रयत्न करतो. एकमेकांना बदलायचा प्रयत्न नाही करत. एकमेकांच्या आवडीनिवडींसाठी स्वतःला बदलून घेतो. म्हणून नातं टिकतं. खरंय. म्हणून तर अजून तुमचं टिकून आहे. नाही तर आपल्या रेवतीचं. पण रेवतीची गोष्टच वेगळी होती ग. तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी एक बाई आली आणि बघ ना, सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं. आपल्याकडे तसं नाही बा. हे एक बरं आहे. नानीजी, मला एक सांगा, नानाजींना होती का अशी कुठली मैत्रीण? नानाजींना मैत्रीण? काय रे, काय 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 माझ्या नावानं का हसताय? अहो नानाजी, तुम्ही इथे काय करून राहिले? तुम्ही जाऊन आराम करा बरं. जा. अरे पडून पडून कंटाळा आला का आता खरंच. पण असं करून कसं चालेल? डॉक्टरांनी सांगितलंय ना आराम करायचा, मग आराम करायचा. आराम करायचा बरोबर आहे, पण काय 24 तास पडून राहायचं नाही. थोडस फिरलं पण पाहिजे. म्हणजे फिरतो तसा मी थोडा वेळ, पण काय सरड्याची धाव कुंपणापर्यंत. बरं, आता उभे राहू नका, बसा बरं. नानीजी, तुम्ही पण बसा बरं, म्हणजे बसले ते. हो, हो, हो. हा, तुम्ही बसा. बसा आधी बसा. बसा बसा बसा. तुमच्यासाठी ज्यूस आणू का? ज्यूस नको, ज्यूस नको. काय सारखं सारखं ज्यूस पिऊन ना आजारी असल्यासारखं वाटतं ग. बर. हा बस. बस. हा. काय काढलंस? आणि आता मला सांगा, माझ्या मागे काय बोलणं चाललं होतं? काही नाही. राधिका विचारत होती की जी नको ना, काऊन विचारता तुम्ही त्यांना? सांगू दे ना. राधिका विचारत होती काय 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 विचारत होती ही? की नानाजींची एखादी मैत्रीण वगैरे होती का, गर्लफ्रेंड? काय? कुठली मैत्रीण? हा, फ्लॅट घ्यायच्या वेळेला 4 मित्र होते, बस ते घेतल्यानंतर ते पण गेले. अरे ऑफिस आणि घर याशिवाय मी कुठे बाहेर गेलोय का विचार हिला, विचार. मग मैत्रीण मिळणार कशी? अहो, पण कुठे जायला कशाला हवं? तुमच्या ऑफिस मध्ये होती ना ती माधुरी. ए काहीतरी तू खोटं बोलते हो. माधुरी? नानीजी, माधुरी कोण? अगं, ह्यांनाच विचार ना. ऑफिस मध्ये काम करायची, दिसायला फार सुंदर होती म्हणे, आणि ऑफिस मधले सगळे पुरुष तिच्या भोवती भोवती असायचे, तुझे नाना सुद्धा.
आपला हिच्यावर काही विश्वास ठेवू नको हा. ही काही सांगते. म्हणजे हा ऑफिस मध्ये ती माधुरी नावाची होती आणि दिसायला सुंदर पण होती. हा पण काय मी कधीही तिच्याकडे डोळे वर करून बघितलं नाही. अरे विषात काय आमची हे होती ना घरी भयप्रदा. अच्छा मग का हो तुम्ही जर त्या माधुरीकडे कधी नजर वर करून सुद्धा पाहिलं नव्हतं तर तुम्हाला कसं कळलं की ती दिसायला सुंदर होती म्हणून? नाही, म्हणजे अगं, ती किती सुंदर असू दे ग पण आमच्यासाठी सुंदर आमची ही भयप्रदाच. अगं हीच आमची मधुबाला आणि हीच आमची माधुरी. हा आपलं ते माधुरी दीक्षित. हा नानाजी खूपच आहात तुम्ही तर हा? म्हणजे काय तुला सांगतो आमच्या वेळेला सुद्धा ऑफिस मध्ये स्त्रिया असायच्या पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. म्हणजे रिस्पेक्ट असायचा. आता बघा हल्ली सगळंच बिघडलंय. हो ना सगळंच बिघडलंय. मुलं बिघडली मुलीही बिघडल्या. हल्ली तर म्हणे लग्न झालेल्या पुरुषांना सुद्धा नादी लावतात मुली. हो की नाही? मुलं काय कमी असतात का हा? घरात सुंदर सुशील बायको असून सुद्धा बाहेर माती खातातच. खरंच कुणाला ना कशाची चाडच राहिली नाहीये. दिवस बघत नाहीत रात्र बघत नाहीये. आता ना बायकांनी अगदी सांभाळून राहायला पाहिजे आणि आपल्या नवऱ्यांना सुद्धा सांभाळून ठेवलं पाहिजे. नानीजी सांभाळून त्या बायकांनी राहिलं पाहिजे ज्यांच्या घरी असं होण्याचा धोका राहते. आपल्या घरात तर असं काही नाही आणि मला माझ्या नवऱ्यावरती पुरा भरोसा आहे. त्यांचं माझ्यावरचं प्रेम तसूबरही कमी झालेलं नाही. भैया क्या बात है, बहुत बढ़िया. आनंद सर. आनंद सर. आनंद सर तुम्ही माझ्या बाजूने आहात का? मग तुम्ही मलाच गुरु सरांना जाऊन वेगळा प्लॅन सांगायला का सांगितलं? नाही तुमचा काय प्लॅन आहे नक्की? तो भैया 2 प्लेट हो गया. फटाफट मसाला पुरी दे दो. आनंद सर. तू म्हणालास काय? आनंद सर तुमचा काय प्लॅन आहे नक्की? प्लॅन काय नाही, एक मसाला पुरी घेऊया. अजून भूक लागली तर अजून एक पाणीपुरी घेऊया. अच्छा प्लॅन. प्लॅन